पसरवून घ्या प्लीज. कार्यकर्त्यांना विनंती आहे, बहुजन विकास आघाडीच्या सगळ्या खुर्च्या लगेच मान्यवर कक्षाच्या समोर येऊ द्या. अजून एक कुपन आम्ही रिव्हील करतोय आणि यावेळेला पारितोषिक असेल ते म्हणजे एक अफलातून लंच बॉक्स. तर आता मी विनंती करतोय आमच्या महिला आघाडीला की कोणीतरी एकाने पुढे या आणि प्लीज एक, कारण हा लंच बॉक्स बघा महिलांच्यासाठी चांगला आहे. आता किती महिलांना इथे कुपन वाटले मला माहिती नाही, मात्र निश्चितच ताईंना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते एक कुपन निश्चितच पुढे आलं पाहिजे. आणि हा स्टेनलेस स्टीलचा एक अप्रतिम लंच बॉक्स आहे आणि खास ही भेट रोहन कुंजेविहारी पाटील यांच्या माध्यमातून दिली जाते आहे. क्रमांक कुठला असेल? क्रमांक आहे 332. ताईंना विनंती करतोय थोडंसं थांबायचं आहे, तुमच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. 332 क्रमांक कोणाचा आहे? या लवकर. अरे काय दीपेश, ही सवय आत्तापासून. 332 आहे का? कोण आहे? क्या बात आहे. हा माणूस दरवर्षी बक्षीस घेतो. मागच्या वर्षी काहीतरी मोठं नेलं होते आणि बरोबर काहीतरी सेटिंग आहे या माणसाची. जगदीश भोईर, क्या बात आहे. जोरदार टाळ्या जग्गू दादासाठी. आणि निश्चितच आपण बघतोय थोड्याच वेळात जे आमचे बॉडी बिल्डर आलेत त्यांचा देखील एक अप्रतिम शो डाऊन तुम्हाला पाहायला मिळेल. तर बरोबर तिकडे आहे ना ताई? 332. क्या बात आहे. लंच बॉक्स बघा, आता खाते भिते घरचा माणूस आणि लंच बॉक्स. आणि पश्चिम रेल्वे मध्ये ते काम सुद्धा करतात, मनापासून कौतुक आहे त्यांना ही डब्याची सुविधा. बाळकृष्ण पाटील साहेबांना विनंती करतोय की त्यांनी प्लीज, बाळामामा प्लीज या, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खुर्च्या अजून आणा जरा प्लीज, आमच्या क्रिकेटर्सना बसायचं आहे. टीम तुम्हाला देखील बसायचं आहे, तुम्ही दुसरं पारितोषिक मारलंय. जरा खुर्च्या आणा प्लीज आणि आमच्या अष्टविनायक नायगाव टीमला बसायला जागा द्या प्लीज. या या अष्टविनायक नायगाव या प्लीज, बसून घ्या. तर आमच्या प्रेक्षकांना काल झालेली ठाणेश्री किती लोकांनी बघितली असेल मला माहिती नाही, मात्र दोन मुख्य बॉडी बिल्डर इथे उपस्थित आहेत. सचिन थापा इथे उपस्थित आहेत आणि एकूणच राहुल आपल्याच परिसरातील एक टॅलेंट इकडे उपस्थित आहेत. तर त्यांचा शोडाऊन तुम्हाला बघायचा आहे का? किती जणांना बघायचं आहे? हात वर करा. कारण मित्रांनो, क्रिकेट एका बाजूला आहे आणि बॉडी बिल्डिंग एका बाजूला आहे. असं म्हणतात उत्तेजक द्रव्य सेवन करू नये, मात्र मित्रांनो बॉडी बिल्डिंग जर म्हटलं तर एक वेगळं क्षेत्र आहे आणि तिकडे एक वेगळी मेहनत लागते. आणि आमचे बॉडी बिल्डर्स आज निश्चितच अप्रतिमरित्या या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालेत. एकदा रोहन कुंजेविहारी पाटील आणि या बॉडी बिल्डरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम शोडाऊन. चला सचिन जी थापा, आपसे रिक्वेस्ट की जा रही है कि प्लीज हमारी पब्लिक आपके लिए रुकी है, नहीं तो मैं आपको बोल देता हूं कि इतना पब्लिक कभी रुकता नहीं. एकदा जोरदार टाळ्या सचिन थापा यांच्यासाठी. आणि परीक्षित सांगते टी शर्ट ते काढणारच मित्रा, तुला पण काढावं लागेल. ये क्या मध्ये एकदा जोरदार टाळ्या ठाणेश्री सचिन थापा. ले भाई काल झाले, लक्षात घ्या ही ठाणेश्री काल झाले. आणि निश्चितच औरत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. क्या बात है. डबल बायसेप तुम्हाला पाहायला मिळेल. बॅक फ्लॅट फ्लॅट पाहायला मिळतंय. आपण ठाणेश्री का झालं हे दाखवताना इकडे सचिन थापा. क्या बात आहे. हो टाळ्या चालू राहिल्या पाहिजे. त्या बाद आहे सचिन थापा. पश्चिम ठाणेश्री झालाय आणि अप्रतिम फिजिक.
आणि मेन फिजिक्स मध्ये निश्चितच राहुल धोंडेकर यांचं देखील नाव येईल. आपल्याच नायगावचा हा हिरा आपलं कर्तव्य इथे नक्कीच दाखवेल. थँक्यू व्हेरी मच सचिन थापा, व्हॉट अ प्लेअर. आता स्वागत करूया राहुलचं, आपल्या नायगाव परिसरातील हा व्यक्ती आणि निश्चितच काय जबरदस्त पर्सनॅलिटी आहे आणि काय जबरदस्त चेहरा आहे. जोरदार टाळ्या राहुल साडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मेन फिजिक्स राहुल धोंडेकर. नतमोत्याची मान्यवर मंडळींच्या वतीनं थँक्यू व्हेरी मच. आता वळतोय अजून एका कुपनकडे. आमच्या मान्यवरांचे सत्कार झालेत, मात्र निश्चितच खास सत्कार आम्ही या दोन्ही आमच्या बॉडी बिल्डरचा देखील करणार आहोत. आता विजेत्याला मिळेल एक व्हॅक्यूम फ्लास्क. एक अप्रतिम असा हा फ्लास्क मिळेल, ज्यात म्हणजे पाणी गरम ठेवलं तर गरम राहतं आणि पाणी थंड ठेवलं तर ते थंड राहतं. मात्र मधल्यामध्ये काही ठेवू नका दुसरं. उद्योजक परशुराम पाटील यांच्या शुभ हस्ते आता निश्चितच काका प्लीज एक चांगलं कुपन काढा आणि माझा नंबर काढा. आणि काका नंबर कोणता आहे तुम्हीच बोला. 345. 345 345 345. अरे बरेच जण हात झटकतात. 345 कोणाचा नंबर आहे का कोण कुपनवाला? बघा नसेल तर मी दुसरं कुपन हा बरोबर आहे. 350 मालूम आहे ना. पाणी दादांचा मनापासून हार्दिक आभार आहेत. बहुत बहुत बधाई हो. अजून एक महत्वपूर्ण पारितोषिक आम्ही देतोय.
हे जबरदस्त मल्टीफंक्शन कुकिंग पॉट आहेत. आमच्या स्त्रियांचं नक्कीच लक्ष जाईल या गोष्टीकडे. मात्र तो मिळणार कोणाला आता निश्चितच. बाबू तू काढणार का? चांगला हात घाला पण चल जा. याचं नाव द्या ना, याचं नाव काय? ध्रुवला विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आता एकच चिठ्ठी काढ बाबू, 10 नको. आणि ध्रुवला सांगतोय, ध्रुव नंबर काय लगेच सांग. 255. क्या बात आहे. 255 255 कोणाचा नंबर आहे? ए भाई अभी यूपी बिहार वाले मत आओ प्लीज. लगेच दुसरी चिठ्ठी काढायला चला. 255 1 255 2 आहे का? क्या बात आहे. त्यामध्ये आपण पुढचं कुपन काढूया की अजून काय करायचं आहे? येस, आता पुढचं एकूणच जर बघितलं तर निश्चितच स्मार्ट ज्युसर आहे. एक ॲपेक्सचं हे स्मार्ट ज्युसर आहे. आणि मी दादांना विनंती करतोय की आपण एक अतिशय चांगलं चिठ्ठी इथे जाऊ दे. तर एकदा जोरदार टाळ्या आमच्या या आयोजनासाठी झाल्या पाहिजेत. रोहन कुंजे विहारी पाटील यांचं हे अप्रतिम आयोजन. कोणता क्रमांक येणार स्मार्ट ज्युसरसाठी? 149 कुपनवाले इथेच आहेत असं मला वाटते. ए बाय आता तरी यूपी बिहार नाही. हा दादा कहा से? गावातून. क्या बात आहे. भरपूर आनंद झाला. पण घेतोय कारण इलेक्ट्रॉनिक किटली यामध्ये जर बघितलं ना तर फक्त 1 मिनिटामध्ये पाणी गरम होतं आणि लवकरात लवकर तुमचा चहा बनवू शकतो अशी ही इलेक्ट्रॉनिक किटली आहे. मात्र याच्यामध्ये तुम्ही कॉफी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने बनवू शकता. आता रोहनला आत्माराम लाडकोजी भोईर काकाने विनंती करतोय की तुमचा हात आता कोणाबरोबर जरा ढवळा दे काका, तुम्हाला जाम सवय आहे. काका काका नंबर बोला. 679. आता मोठा नंबर आलाय. 679 नंबर कोणाचा आहे? चला लवकर या. आपल्याकडे आहे ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक किटली 679 679. आहे का कोण? कैवल्य नाही ना? चला आता ही 2 कुपन आम्ही ठेवतोय आणि आम्ही खास आता सन्मान घेतोय कारण आपले हे बॉडी बिल्डर्स अतिशय चांगला वेळ त्यांनी आम्हाला दिलाय आणि खास रोहनच्या वतीनं आम्ही त्यांचा सन्मान करतोय. अगोदर राहुल धोंडेकर यांचा खास सन्मान केला जातोय. निश्चितच मेन फिजिक्समध्ये अतिशय चांगली कामगिरी राहुलने केली आणि भविष्यासाठी त्याला खूप शुभेच्छा असतील कारण आज जर बघितलं तर इंडिया मेन फिजिकमध्ये चांगली कामगिरी आहे. आमचा मोरव्याचा नितीन मात्रे सुद्धा अप्रतिम कामगिरी करतोय आणि निश्चितच मनापासून कौतुक आहे या सगळ्या बॉडी बिल्डिंग मधल्या सगळ्या प्लेयर्सचं.
चांगलं काम झालंय. थँक्यू व्हेरी मच राहुल. आणि तुझा खास सन्मान इथे रोहन कुंजविहारी पाटील यांच्या माध्यमातून इथे आम्ही करतोय. ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. घर बसल्या तुम्ही त्याचा एकूणच एन्जॉय करू शकता TCP लाईव्हच्या माध्यमातून. आणि खास सन्मान चिन्ह, त्यानंतर निश्चितच एक मानाचा फेटा आणि एक प्रेमाची शॉल देऊन त्याला आम्ही सन्मानित करतोय. तू इकडे आलास का? सदिच्छा या मेन बॉडी बिल्डरला जोरदार टाळ्या सचिन ताबा यांच्यासाठी. दत्ताळी संघामध्ये देखील एक बॉडी बिल्डर आहे संदेश दाणे. ये मित्रा. मोरेश्वर गणपत पाटील यांचा खास सन्मान इथे आम्ही घेतोय. आणि मी विनंती करतोय चेतकला विनंती करतोय की त्याच्या शुभ हस्ते सन्माननीय मोरेश्वर पाटील यांचा आपण सन्मान घेऊया. ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत बहुजन विकास आघाडीचे आणि त्यांचा खास सन्मान आम्ही इथे करतोय. मोरेश्वर पाटील माजी सरपंच चेतकला विनंती करतो. मास्टर बाबा यांचा देखील खास सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. दत्तात्रय बाळकृष्ण भोयर उपसरपंच यांचा देखील खास सन्मान या प्रसंगी आम्ही घेतोय. त्यांनी माजी उपसरपंच आहेत आणि त्यांना विनंती करतोय की त्यांनी पुढे या. आणि निश्चितच मी हे स्वागत करण्यासाठी हेमंत पाटील दादांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण मास्टर बाबांचा खास सन्मान इथे करूया. हे सन्मान होणं गरजेचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. या स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांनी आम्हाला सहकार्य दिलंय. अगदी कालपासून जर विचार करायचा झाला तर सन्माननीय आमदार लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांचे एकूणच चिरंजीव शिखर ठाकूर डिंकी दादा इथे उपस्थित राहिले होते. त्यांच्या मार्फत उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर अनेक मान्यवर इथे उपस्थित राहते. अगदी माजी खासदार बलराम जाधव साहेब असो, माजी महापौर प्रवीणजी शेट्टी असो, सुनील असोळकर नगरसेवक असो, अनेक मान्यवरांनी अतिशय चांगला सहकार्य दिलंय आणि सपोर्ट दिलाय. आणि निश्चितच आपण बघतोय या सर्वांचं स्वागत होणं हे गरजेचं आहे. थँक्यू. आत्माराम लाडकूजी भोयर काका नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये आपलं सहकार्य देत असतात. त्यांचा देखील खास सन्मान एकूणच कार्यकर्ता चषकमध्ये आम्ही करतोय. परीक्षितला विनंती करतोय की आत्माराम लाडकूजी भोयर यांच्या काकांचा सन्मान आपण लगेच करूया. परीक्षित ये. विलीन पाटीलला विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण काकांचा खास सन्मान करूया.
त्या आस्था गायत बहुजन विकास आघाडी जेव्हा जेव्हा या परिसरात कामं झालेत त्या वेळेला अतिशय सक्रिय सहभाग आमच्या काकांचा. मनापासून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा. आणि मायची शॉल आणि पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांना आम्ही सन्मानित करतोय. थँक्यू व्हेरी मच दादा. तुम्ही अतिशय चांगला सपोर्ट या स्पर्धेला दिलात. आमच्या या कार्यक्रमासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य दिले त्या सर्वांचं मनापासून आभार आहे. तसेच आपण बघतोय सन्माननीय आविष्कार दादा पाटील असो, हजरत शेख साहेब असो, त्या सर्वांनी अतिशय चांगलं सहकार्य दिलंय. त्या सर्वांचं मनापासून हार्दिक आभार आहे. बहुजन विकास आघाडी जुचेंद्रचे अध्यक्ष आणि निश्चितच मी विनंती करतोय तुषार गावडे दादांना की त्यांच्या शुभ हस्ते विनय गोपीकिसन पाटील यांचा आपण खास सन्मान करूया. थँक्यू विनय दादा. या स्पर्धेसाठी चांगली मदत त्यांनी दिली आहे. मात्र करडी नजर आणि निश्चितच भरपूर मोठी जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. थँक्यू व्हेरी मच विनय दादा. आणि तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील या कार्यकर्ता चषक याच्या वतीनं. बहुजन विकास आघाडी जुचेंद्रचे अध्यक्ष देखील आहेत. भरपूर जबाबदारी आहे त्यांच्यावर. थँक्यू दादा. तर आता अर्चनाताईंना विनंती करतोय की त्यांनी पुढे व्हायचं आहे आणि मी रोहनला विनंती करतोय की अर्चनाताईंचा खास सन्मान या प्रसंगी आपण इथे करतोय. महिला विकास आघाडी म्हटलं तर निश्चितच महत्त्वपूर्ण काम आहे या जुचंद्र बापाने ते एकूणच जुचंद्र नायगाव पूर्व पट्ट्यामध्ये. आणि अर्चनाताई हे त्यातलंच एक मोठं नाव. अगदीच परिवणाताईंच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे या व्यक्ती. आणि निश्चितच आज या कार्यकर्ता चषकामध्ये त्यांचा देखील खास सन्मान. त्यांना देखील हा मायेचा फेटा आणि शॉल प्रदान केली जात आहे. ताईंचं खास खास कौतुक आहे आणि तुमचं कार्य असंच बहरत राहो हीच सदिच्छा आई चंडिके चरणी. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय. थँक्यू ताई. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतंय या चषकाचं. कविता पाटील ताईंचं देखील आम्ही या प्रसंगी स्वागत करतोय. ताईंना देखील विनंती करतोय कविता पाटील ताई प्लीज पुढे या. कविता राजू पाटील रोहनला विनंती करतोय की त्यांचं देखील आपण स्वागत करूया, त्यांचा देखील आपण सन्मान करूया. कारण प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा. हा जो संदेश आहे सन्माननीय आप्पांचा तो आम्ही निश्चितच इथे पोहोचवतोय. रोहनचं कौतुक आहे. या स्पर्धेदरम्यान त्यांनी अनेक मान्यवरांचे सन्मान केलेत, अनेक कार्यकर्त्यांचे सन्मान केलेत आणि निश्चितच या एकूणच गोष्टीसाठी तो सदैव लक्षात राहील. ही तिसरी स्पर्धा संपन्न झालंय एकूणच कार्यकर्ता चषक म्हणून. आणि मनापासून आनंद होतोय की रोहनची प्रगती देखील या कार्यकर्त्याच्या रूपात अप्रतिम होते. कुमुद ताईंना देखील विनंती करतोय की त्यांनी देखील पुढे यायचं आहे. कुमुद विवेक भोईर यांचा देखील आम्ही खास सन्मान इथे करतोय. रोहनला विनंती करतोय की त्यांनी पुढे यायचं आहे. मान्यवरांचे सन्मान इथे आम्ही आटोपते घेतोय. अजून एक खास सन्मान ते म्हणजे निश्चितच कोरोना काळात ज्यांनी अप्रतिम काम केलं ते आमचे हरीश दादा. दादांचा एक खास सन्मान कारण कोरोना योद्धा म्हणून त्यांना आम्ही म्हणतो आणि निश्चितच त्यांचा खास सन्मान या प्रसंगी आम्ही इथे करतोय. मी रोहनला विनंती करतोय की हरीश दादांचा एक खास सन्मान आपण करूया. दादाने विनंती करतोय की दादा प्लीज पुढे या. हरीश पांडुरंग पाटील कोरोना काळात अप्रतिम काम झालंय आणि निश्चितच मनापासून कौतुक आहे दादांचं की त्यांचं हे काम सदैव सुरू राहावं आणि त्यांना देखील आई चंडिके चरणी
दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. मानाचा फेटा, मायची शॉल आणि एकूणच या कार्यकर्ता चषकाची एक सन्मान भेट देऊन त्यांचा खास सन्मान केला जातोय. कोरोना योद्धे आहेत. अजून एक सन्मान ते म्हणजे आमच्या हेमंत दादांचा. हेमंत दादांना देखील विनंती करतो, ये पुढे लगेच, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. नेहमीच आपण बघतो बहुजन विकास आघाडीची कोणती स्पर्धा असो, हेमंत दादा नेहमीच आम्हाला दिसतात आणि त्यांचा सपोर्ट महत्त्वाचा असतो. या स्पर्धेसाठी देखील अतिशय चांगलं सहकार्य त्यांनी दिलंय आणि रोहनच्या बरोबरी राहून काम केलंय. थँक्यू व्हेरी मच हेमंत दादा. आणि तुझा देखील खास सन्मान या प्रसंगी होतोय. रोहनच्या शुभ हस्ते हा मानाचा फेटा, मायची शॉल आणि एकूणच आपण बघतोय सन्मान भेट प्रदान केली जात आहे. थँक्यू व्हेरी मच. अजून एक सन्मान केला जाईल तो म्हणजे धर्मेंद्र पाटील यांचा. आणखीन एक कोरोना योद्धे. दादांनी देखील पुढे व्हायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. कारण रोहनचं प्रत्येक कार्य आणि ते आपण बघतोय धर्मेंद्र दादा नसेल असं होणार नाही आहे. त्यामुळे खास सन्मान धर्मेंद्र दादांचा. कुपनवाले थांबतील मला माहिती आहे. अरे लगेगा आएगा नंबर. बापरे. आणि बघा हा पत्ते खेळायला बसलाय का. थँक्यू व्हेरी मच धर्मेंद्र दादा. आणि निश्चितच मनापासून कौतुक आहे. हा कौतुक सोहळा इथे आपण संपन्न होतोय. चेतन नवनीत पाटील यांनी पुढे यायचं आहे. चेतन नवनीत पाटील पुढे यायचे आहे. चेतनचा एक खास सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. कारण एखादी स्पर्धा करायची झालं तर एकटं ते रोहनचं काम नाही आहे. रोहनच्या बरोबर 4 अशी माणसं होती की ज्यांनी या एकूण स्पर्धेसाठी अफाट मेहनत घेतली. त्यातलंच एक मोठं नाव चेतन नवनीत पाटील. जोरदार टाळ्या चेतनसाठी. आज क्रिकेट तर खेळलाय मात्र सातत्याने मागच्या 1 महिन्यापासून या एकूणच कार्यक्रमाची तयारी असो, क्रिकेटपटूंना आणणं असो, संघांना आणणं असो, या सगळ्या गोष्टी चेतनने केल्यात. थँक्यू व्हेरी मच. आज तो आजारी आहे तरी सुद्धा अतिशय चांगली कामगिरी त्याने केलं आहे. वेल डन चेतन. सुनील मुकादम कुठे असतील त्यांनी लगेच वर यायचे. सुनील मुकादम याचा देखील अप्रतिम सपोर्ट राहिला आहे. आहे का सुनील इकडे. समित पाटील. समित पाटील कुठे आहेत. प्लीज लवकर या. ये समित लवकर. एक भरपूर विश्वासू मंडळी आपल्याला पाहायला मिळते. समितचा एक खास सन्मान इथे होताना दिसेल. एक अतिशय चांगला डान्सर, एक अतिशय चांगला नट, एक अतिशय चांगला उद्योजक, एक अतिशय चांगला क्रिकेटपटू. किती सांगू या माणसाची. आणि ग्राउंडवर जो पाणी आपण बघतोय दिला गेलाय तो समितच्या पाणीची साफसफाई आपण बघितली ती निश्चितच समितच्या टीमने केली. जोरदार टाळ्या समित आणि एकूणच त्याच्या टीमसाठी. दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र. अभिनंदन इथे समितचा आणि खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. येत्या काळात JPL नक्कीच होणार. समितचं नेतृत्व तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. थँक्यू कळलं समित. तर आता खास सन्मान तुषार दादांचा. कारण निश्चितच या स्पर्धेसाठी अजिंक्य स्पोर्ट्सचं कार्य महत्त्वाचं राहिलं आहे. त्यामुळे अजिंक्यचा एक मुख्य व्यवस्थापक म्हणून तुषार गावडेंचा एक खास सन्मान आम्ही इथे घेतोय. कारण निश्चितच या स्पर्धेसाठी फक्त अजिंक्य संघच नाही तर तुषारदादांनी जातीनं लक्ष घातलंय. 2 दिवस अप्रतिम सहकार्य त्यांनी दिलं आहे आणि निश्चितच रोहनच्या माध्यमातून त्याचा खास सन्मान इथे केला जातोय. मायचा फेटा, प्रेमाची शॉल आणि एकूणच सन्मान चिन्ह देऊन त्याचं खास स्वागत केलं जात आहे. थँक्यू तुषार दादा. मनापासून आभार आहेत तुझे. दीपक पाटील बंटी यांनी देखील आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य दिले आहेत का ते इथे. दीपक पाटील बंटी त्यांचं देखील मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. चला आता आमच्या मॅच ऑफिशियल्स कडे वळतोय. विलिन पाटील यांचा देखील खास सन्मान आम्ही इथे लगेच घेतोय. रोहनला विनंती करतोय की तुझ्या शुभ हस्तेच विलिन पाटील यांचा खास सन्मान. केवल मात्रे कुठे आहेत. केवल मात्रे. कैवल्य मात्रे सॉरी बॉडी बिल्डर कैवल्य मात्रे कुठे आहे. आमचा बॉडी बिल्डर कैवल्य आहे का मित्र. ये 2 बॉडी बिल्डर इकडे आहेत. आमचा बॉडी बिल्डर कुठे गेला. ये कैवल्य लवकर ये. रिक्षा घेऊन आलास तरी चालेल.
थँक्यू व्हेरी मच कैवल्य. तो आज इथे येणार नाहीये. थँक्यू. चला आमचे मॅच ऑफिशियल जे आहेत मी विनंती करतोय सचिन सांगेकर मॅन फ्रॉम कांदिवली. अप्रतिम अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू व्हेरी मच सचिन सांगेकर. आणि त्याच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी विनंती करतोय विनय दादांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया तो म्हणजे सचिन सांगेकर यांचा. अतिशय अप्रतिम अंपायरिंग राहिलंय. TCPचा कॅमेरा समोर आहे दादा, तिकडे देखील लक्ष द्या. साईडला देखील TCPचा कॅमेरा आहे, जिकडे बघावं तिथे TCPचा कॅमेरा आहे. क्या बात आहे महेंद्र भगत. चला अजून एक सन्मान ते म्हणजे आपले मुख्य पंच ललित भोईर यांचा. बंडे दादा प्लीज ये वरती. थँक्यू व्हेरी मच. या परिसरातील एक दिग्गज अंपायर ललित भोईर. रोहन पाटील दादाने सामने ठेवले पाहून आदर्श गावाचं. रोहन पाटील दादाने धनेश्वर भोईर दादांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया ते आमचे मुख्य पंच ललित भोईर यांचा. चंद्र या गावात कार्यकर्ता चषक ठेवलाय यो. चंद्र या गावात लक्षात घ्या हे सगळे सन्मान होणं गरजेचं आहे. या एकूणच सर्वांची कामगिरी ही अफलातून राहिली आहे आणि निश्चितच हे प्रेम आहे आणि निश्चितच बहुजन विकास आघाडीतर्फे हे प्रेम इथे दर्शवलं जात आहे. धन्यवाद धन्यवाद ललितजी भोईर आणि तुमचा आयुष्य उदंड राहो हीच आई चंडिके चरणी प्रार्थना. थँक्यू ललित भोईर. येथील पाहुणे सारे मानानं आज क्रिकेटच्या मैदानात आता नक्कीच सन्मान करूया या परिसरातील एक नवसितारा समालोचन क्षेत्रात आपलं करिअर करू पाहतोय. अतिशय चांगला संवाद तो साधतोय प्रेक्षकांशी. या स्वागत करूया तुषारचं. प्रेमाला आम्ही त्याला सोनूने म्हणतो. आमचा लाडका तुषार सोनूने. खास स्वागत करूया आपण त्याचं. मी राहुलला विनंती करतोय राहुलच्या शुभ हस्ते एकूणच सन्मान करूया तुषारचा. तुषार हो पुढे. टाळ्या वाजवा तुषारसाठी. निश्चितच या परिसरात मला वाटतं आता माझं काम सोपं होईल. मला जास्त कॉल येणार नाहीत. चांगलं वाटेल मला कारण ही नवी पिढी घडली पाहिजे. हॅलो. याच्या पुढे विशेष सन्मान असेल. स्पर्धा कुणाची असू दे, एक नाव कॉमन ठरलेलं असतं ते म्हणजे संकेत पाटील मॅन फ्रॉम राई. एक बुलंद आवाज, प्रेक्षकांचा लाडका समालोचक, खेळाडूंचा लाडका समालोचक. मी रोहन पाटील यांना विनंती करतोय श्री संकेत पाटील यांना सन्मानित करायचं आहे. एक हरवणारी खूप वर्षांचा दांडगा अनुभव असलेला असा समालोचक, प्रेक्षकांच्या मनातील गोष्टी त्यांच्यापर्यंत सुखकरपणे पोहोचवणारा हा समालोचक. जुचंद्रचा आमंत्रण म्हटलं की कधीही एका पायावर तयार राहणारी व्यक्ती. फक्त सन्मान हा महत्त्वाचा नसतो, प्रत्येकाच्या विनंतीला मान देऊन आपली उपस्थिती निश्चितच वेळात वेळ काढून मग ती स्पर्धा कितीही हजाराची असू दे लाखोची असू दे संकेत पाटील या प्रत्येक विनंतीला मान देऊन ते सन्मानित करण्यात येत आहे. रोहन पाटील धन्यवाद. संकेत पाटील आपण आलात आणि असं सहकार्य आपल्या प्रत्येक टुर्नामेंटसाठी राहावी विनंती. गुणलेखक विजय कांबळे यांना विनंती करतो पुढे. विजय कांबळे. विलीन पाटील यांना विनंती करतोय. विजय कांबळ्यांना सन्मानित करतील. विलीन पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. रोहन पाटील दादाने सामने ठेवले पाहून आदर्श गावाचं. रोहन पाटील दादाने सामने ठेवले पाहून आदर्श गावाचं. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो चंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो चंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय यो चंद्र या गावात. आणखी एक विशेष सन्मान इथे करण्यात येतोय.
ही क्रिकेटची पिच बरी अजिंक्य स्पोर्ट्सची ऑफिशियली क्रिकेट पिच असली तरी या क्रिकेट पिचसाठी मल्हारी मार्तंड रेडीमिक्सचे मालक दिवेश भोईर यांना विनंती करतो मंचावर यायचं आहे. दिवेश भोईर, गेल्या वर्षी ही पिच त्यांनी बनवलेली होती, त्याच्यामुळेच अनेक स्पर्धा या इथे यशस्वीरित्या संपन्न होतात. रोहन पाटीलच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करते आहे. धन्यवाद. मल्हारी मार्तंड रेडीमिक्सचे मालक दिवेश भोईर यांना सन्मानित करतील रोहन कुंजवारी पाटील. शिवरायांना वंदन करून उत्तरतील सारे मैदान. चला, सन्मान होतोय, मात्र आता मुख्य सन्मान अजून एक असेल तो म्हणजे आमच्या लाईव्ह टेलिकास्ट TCP लाईव्ह महेंद्र भगत यांना विनंती करतोय की त्यांनी पुढे यायचं आहे. काय अप्रतिम टेलिकास्ट झालं या एकूणच सामन्यामध्ये आणि या स्पर्धेमध्ये, आणि ड्रोन कॅमेरा देखील अतिशय चांगल्या पद्धतीने इथे यूज झाला आहे. थँक्यू व्हेरी मच महेंद्र भगत. मी विनंती करतोय, महेंद्र भगत आहेत का इथे? मात्र निश्चितच मयूर येतोय आणि मी विनंती करतोय विलीनला विनंती करतोय, विलीनच्या शुभ हस्ते हा खास सन्मान आपण करूया. TCP लाईव्ह जोरदार टाळ्या मित्रांनो. आपला परफॉर्मन्स कसा झाला आहे यूट्यूब लाईव्हला TCP चॅनलला सबस्क्राईब करा. वारंवार तुला पाहायला मिळेल की कुठे चुका झालेत, कुठे आपलं चांगलं काम झालंय. वारंवार बघा, मला माहिती आहे बरेच जण बघतात. जितेंद्र ठाकूर आप्पा आमचे आहे दिलाचे हो दिलदार. थँक्यू TCP लाईव्ह. आणि मगासपासून आवाज वाजतोय आमच्या DJ वाल्याचा HM साऊंड. चला, तुम्ही देखील पुढे या, तुमचा देखील खास सन्मान. नयन म्हात्रे यांचा खास सन्मान आम्ही इथे घेतोय. विलीनला विनंती करतोय की त्याच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या HM साऊंड साठी. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतं या चषकाचं. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतं या चषकाचं. कार्यकर्ता चषक ठेवलाय हो शिवचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय हो शिवचंद्र या गावात. थँक्यू व्हेरी मच. चला, आता वळतोय ही मंडप डेकोरेटिंग व्यवस्था तुम्ही बघताय. अप्रतिम डिस्प्ले इथे दाखवलाय. जय गणेश मंडप डेकोरेटर्स. धीरज म्हात्रे कुठे असतील त्यांनी पुढे यायचं आहे. नंदकुमार म्हात्रे देखील असतील तर पुढे यायचं आहे. अप्रतिम मंडप व्यवस्था इथे पाहायला मिळते. कुणी प्रतिनिधी असेल तर पुढे या प्लीज. जय गणेश मंडप डेकोरेटर्स. कुणी आहे का प्रतिनिधी? नाहीतर त्यांचा खास सन्मान त्यांच्या घरपर्यंत आम्ही पोहोचू नक्कीच. थँक्यू. आईची घेऊन आणा, वर केलं ती मैदान. चला, आता मुख्य बक्षीस सोहळ्याकडे वळतोय. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच बाकी होतं आणि दीपेश नो डाऊट अप्रतिम कामगिरी केली होती. दीपेशला विनंती करतो, 7 चेंडूमध्ये 17 धावा ज्यानं कुठल्या होत्या. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच. दादाने सामने ठेवले पाहून आदर्श गावाचं. रोहन पाटील दादाने सामने ठेवले पाहून आदर्श गावाचं. कार्यकर्ता चषक ठेवलाय हो शिवचंद्र या गावात. सम्माननीय सचिन थापा जी, आपके शुभ हाथों से ये प्राइज दिया जाए. वेल डन. दीपेश पाटीलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय अप्रतिम खेळी सुरू आहे. यंदाचा हंगाम दीपेशच्या नावावर आहे. अप्रतिम खेळी. आणि सचिन थापा यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. वेल डन. आणि अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच यावेळेला खेळाडू बदललाय. जितेश बंधू. काय अप्रतिम खेळी दाखवली होती. कुठे आहे बंधू? ये लवकर. जितेश बंधू, येस, ये लवकर. इथे पारितोषिक दिलं जात आहे. वेल प्लेड जितेश, अभिनंदन. आणि अंकुशमती दत्ताळी, एकदा रोहनसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय जर्सी, मनापासून आनंद झाला या जर्सीला पाहून. आणि ही जर्सी एकूणच स्पॉन्सर केलं आहे ती म्हणजे रोहन कुंजवारी पाटील यांनी. वेल डन अंकुशमती दत्ताळी. चला, आता उत्कृष्ट फलंदाज या किताबाकडे वळण्यापूर्वी एक खास सन्मान एका अशा माणसाचा ज्या माणसानं 2 दिवस काय केलं नाही. कारण त्याचा जर सन्मान झाला नाही ना
तर निश्चितच हा मंच अधुरा आहे असं मला वाटतंय. एकदा जोरदार टाळ्या बंगाली मात्रेसाठी झाल्या पाहिजेत. सगळी व्यवस्था आपण बघतोय, ग्राउंड लाईनअप करणं असो, त्याच्यानंतर ग्राउंड झाडणं असो, सगळ्या गोष्टी केल्यात. पाणी देण्यापासून सगळ्या गोष्टी केल्यात. अगदीच कोणाला जर लागलं तर मैदानाच्या आतमध्ये स्प्रे नेणं सगळं त्यांनी केलंय. चहाची व्यवस्था असो, नाश्त्याची व्यवस्था असो आणि स्टेज कोऑर्डिनेट करणं असो, बंगाली मात्र एकच माणूस, त्यामुळे त्याचा खास सन्मान. जोरदार टाळ्या बंगालीसाठी देखील झाल्या पाहिजेत. क्या बात आहे, बंगाली फाईट, कॉलर टाईट. आज रात्रभर हा फेटा उतरणार नाहीये. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे मित्रांनो, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. ना बंगाली सुद्धा चांगला. सर इसकी भी फिजिक्स अच्छी है, इसको भी लेके चलो. यहाँ पे रात भर पड़ा रहता है. वेल डन, थैंक यू बंगाली, यू आर द बेस्ट. ते नाही आहेत मात्र त्यांचा सन्मान आम्ही नक्कीच पोचू. चला आता वळतोय सुमित टेक्नॉलॉजीज मिक्सर ग्राइंडर कडे. मोठं पारितोषिक आहे आणि निश्चितच हे पारितोषिक कोणाला जाणार यासाठी निश्चितच एक कुपन कविता पाटील मॅडमना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आणि कोणाला असं गरजूलाच लागलं पाहिजे अशी चिठ्ठी काढा. आहेत भरपूर गरजू बसले तिथे आणि ताईंना विनंती करतोय तुम्हीच अनाउन्स करा. 239. 239. अरे माझा 240 होता. 239 क्रमांक, कुपन क्रमांक 239. कोण आहे का? ये देखो यूपी वाले, देखो देख रे. अरे लाईट लावा जरा, लाईट लावा. आहे का 239 कोणी? 239 1, 239 2, 239 3 बाद. हा क्रमांक बाद. कुमुदताईंना विनंती करतो या तुमच्या हस्ते आता दुसरा क्रमांक. 239 बाद झालाय. आम्ही चिठ्ठी बघा फेकून दिलंय. ताई वरूनच काढताय, खाली माझा नंबर आहे. कुपन क्रमांक आहे 604 604. ऐका क्या बात आहे, अष्टविनायक नायगाव. ताईने विनंती करतो पुढे या, सर्वांनी पुढे या. काय नाव आहे मित्रा? गोंडोरी, राहुल गोंडोरी. काय? राहुल कोहली. काय? राहुल कोहली. क्या बात आहे मित्रा. लग्न झालंय ना तुझं? नाही झालं, होईल. आता मिक्सर घेतलं म्हणजे लग्न होईल याचं. तर अभिनंदन इथे राहुलचं 604 मिक्सर ग्राइंडर मिळत आहे. अभिनंदन त्याचा, जोरदार टाळ्या. आई मात्र खुश होणार. क्या बात आहे. आज मुलांनी क्रिकेट मधून काय कमावलं? मिक्सर कमावलंय. शिवरायांना वंदन करून उत्तरतील सारे मैदानात. शिवरायांना मात्र जो ओटीजी आहे, ओव्हन टोस्टर आहे, त्याचं कुपन आम्ही सगळ्यात शेवटी काढणार आहोत. आता वळतोय उत्कृष्ट गोलंदाज या किताबाकडे. या मालिकेत जर बघितलं तर निश्चितच अप्रतिम परफॉर्मन्स पाहिलेत. मात्र ज्या गोलंदाजांनी खरोखरच आपल्या संघाला अंतिम फेरीत नेलं तो गोलंदाज ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. या कार्यकर्ता चषक 2023 मधील संघ आहे अष्टविनायक नायगाव. 4 सामने 4 षटकं 40 धावा देत 5 गडी बाद केलेत. गोलंदाज आहे योगेश होळीकर. मोहन दादा, मास्टर बाबा आणि मोहन दादांना विनंती करतोय. मोरेश्वर पाटील आणि मास्टर बाबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जावं. उत्कृष्ट गोलंदाज योगेश होळीकर. त्यामध्ये वेल प्लेड, वेल बोल्ड योगेश. आणि निश्चितच तुझं खूप सारं स्वागत आहे आणि शुभेच्छा आहे तुला.
आणि कॅश प्राइज सुद्धा आहे, लक्षात घ्या. उत्कृष्ट गोलंदाजाला कॅश प्राइज सुद्धा आहे. ते कॅश प्राइज सुद्धा योगेश होळीकरला इथे प्रदान केलं जाते. जोरदार टाळ्या योगेश होळीकरसाठी. आणि त्याचं ते षटक कोणी विसर नाही, काल टाकलेलं अप्रतिम षटक आणि खास करून त्याने घेतलेला झेल कोणी विसरणार नाही. क्या बात आहे, योगेश होळीकर ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. चंडिका आईची घेऊन आणा. चला उत्कृष्ट फलंदाज या किताबाकडे वळतोय. एकूण 3 सामने खेळले तर 23 चेंडूमध्ये 48 धावा कुठलेत. फलंदाजीतलं सातत्य त्यांनी दाखवलंय, तो ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय आत्माराम लाडकोजी भोईर आणि परशुदादांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात यावं. दोघांनी पुढे यायचं आहे. संघ आहे अजिंक्य जुचंद्र आणि खेळाडू आहे चेतन पाटील. 3 सामन्यामध्ये 23 चेंडूत 48 धावा कुठलेत. अप्रतिम कामगिरी इथे चेतनची, सातत्य दाखवलंय आणि या मालिकेतील उत्कृष्ट फलंदाज सरलाय चेतन पाटील. चषक ठेवलाय जुचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय जुचंद्र या गावात. कार्यकर्ता चषक ठेवलाय जुचंद्र या गावात. वेल्डन चेतन. जुचंद्र या आता वळतोय मालिका वीर या किताबाकडे. एकूणच जर बघितलं तर फलंदाजीमध्ये जास्त काही केलं नाहीये, मात्र गोलंदाजी काय भन्नाट गोलंदाजी. जवळजवळ बरेच चेंडू त्याने निर्धाव टाकलेत आणि 5 षटकं हाताळलेत. 23 धावामध्ये तब्बल 7 गडी बाद केलेत आणि 3 उत्कृष्ट झेल ज्याने टिपले आहेत. संघ आहे अंकुश स्मृती दत्ताळे, गोलंदाज आहे आणि एकूणच मालिकावीर ठरलाय कैवल्य पाटील. पालघर जिल्ह्यात वसई. मॅन ऑफ द सिरीज कैवल्य पाटील विनय दादा. आणि एकूणच पालघर जिल्ह्यात दादांना विनंती करतोय की आपण प्लीज हे पारितोषिक द्यायचे आहे कॅश प्राइज आणि एकूणच हा झळाळता चषक प्रदान केला जाईल कैवल्यला. अप्रतिम कामगिरी कैवल्य. आणि एकदा दत्ताळी संघासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. एकाच दिवसात 2 पारितोषिक आणि सलग 8 वेळा या 9 ना की 10 भूषणच्या 10 बोट का दाखवते. वेल्डन दत्ताळी. अप्रतिम कामगिरी. अंकुश स्मृती अप्रतिम फॉर्म मध्ये आहेत. मित्रांनो थोडंसं फिटनेस कडे लक्ष द्या, भरपूर मोठमोठ्या स्पर्धा येत आहेत, फिटनेस कडे लक्ष द्या. भूषण तुझ्यासाठी आहे टोमणा. थँक्यू कैवल्य. काय बोलणार काय, अप्रतिम स्पर्धा इथे संपन्न झाली आहे. ब्रँडेड स्पोर्टचा हा मालक प्लीज ये. कैवल्य काय म्हणशील या स्पर्धेविषयी आणि तुमच्या टीमच्या फॉर्म विषयी. फॉर्मविषयी बोलायचं तर या आमच्या सर्व टुर्नामेंटमध्ये आमची टीम प्रत्येक सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स करते आणि प्रत्येक प्लेअरमुळे टीम जिंकते, का एकामुळे जिंकत नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही जो फ्लो चालू आहे तो नेहमी असा राहावं अशी आई चंडिके चरणी प्रार्थना करतो. आणि टुर्नामेंटबद्दल बोलायचं तर रोहनची टुर्नामेंट आहे तर खूप म्हणजे मेहनत घेतली सर्वांनी आणि चेतनचं खूप कौतुक करेन की त्याने खूप मेहनत करून सगळ्या टीम मॅनेज केल्या. आणि रोहन पाटील यांचं खूप थँक्स आहे की त्यांनी आम्हाला टी-शर्ट दिले आणि त्यांना आम्ही फायनल मारून दिली. क्या बात आहे. हा होता मालिकावीर. मात्र मित्रांनो अजून एक मोठी स्पर्धा येत्या 9 मार्च पासून सुरू होणार आहे, ती म्हणजे विकास पुरुष चषक. आणि निश्चितच 3 लाख रुपये हे प्रथम पारितोषिक असणार आहे आणि बहुजन विकास आघाडीतर्फेच ती स्पर्धा पुरस्कृत करण्यात येणार आहे. आयोजक असतील आविष्कार दत्तात्रय पाटील. एकदा जोरदार टाळ्या त्या स्पर्धेसाठी देखील. तर मित्रांनो तयारीत राहा. तर वळतोय आता उपविजेतेपदाकडे. संघ आहे तो म्हणजे अष्टविनायक नायगाव. टीम कॅप्टनला विनंती करतोय आणि संघ सहकार्याने विनंती करतोय पुढे या. रोख रक्कम आहे 25,000 रुपये आणि उपविजेतेपदाची ही झळाळता कार्यकर्ता चषक प्रदान केला जाईल. आमच्या सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी पुढे व्हायचं आहे.
दादा तू नेहमी येतो, अजून हातात येत नाही बघा. एक चिठ्ठी बाहेर पडली मित्रा. रोहन कोणता क्रमांक आहे रोहन, ते तूच सांग. 676. क्या बात आहे. 676 आहे का कोण? अरे दिप्पेची पोरं जो हैराण केले. 676 आहे का कोण? 676 1, 676 2, 676 इकडेच आहे. क्या बात आहे. आणि निश्चितच देवेश भोईर. क्या बात आहे. ओवन टोस्टर या या, तुम्ही देखील कुपन घेतले नो डाऊट. हे पार्थिव दिलं जाईल. रोहनला विनंती करतोय हे पार्थिव द्यायचंय. ओवन टोस्टर गेलाय ते म्हणजे दिवेशला अभिनंदन. हीच गोष्ट मला आवडत नाही, लगेच कचरा करता. थँक्यू व्हेरी मच. मात्र अंतिम विजेता ठरलाय तो म्हणजे अंकुश स्मृती दत्ताळीचा संघ. आणि हे झळाळती ट्रॉफी त्यांना प्रदान केली जाईल. तब्बल 9वी वेळ आहे एकूणच या हंगामात त्यांनी प्राइज उंचावलंय. वेल डन दिवेश. आणि आमच्या सगळ्या मान्यवरांनी विनंती करतोय की आपण उभं राहून सर्वांनी बसा. दत्ताळी सर्वांनी उभं बसा. दिवेश जागा द्या. जोरदार टाळ्या टीम दत्ताळीसाठी. ब्रावो टाइम. अंतिम विजेतेपद पटकावलंय. कार्यकर्ता चषक 2023 रोख रक्कम 50,000 रुपये आणि जळालता कार्यकर्ता चषक. क्या बात आहे. टीम दत्ताळी. चंद्रा मी जाहीर करतोय आणि सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. कार्यकर्ता चषक अफलातूनरित्या इथे संपन्न होतोय. थँक्यू व्हेरी मच.